चला तर आता मी ना Amazon वरून काय काय शॉपिंग केली तर तुम्हाला दाखवते। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। किचनमध्येच मी ना नाश्ता बनवते पूजासाठी। आज नवीन प्रकारचा एक हलवा बनवते, तो पण एकदम पौष्टिक। हिवाळ्यामध्ये ना असा हलवा नक्कीच बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी झालेला होता। तर मी आज ना गव्हाच्या पिठाचा हलवा बनवते। आई पण मला आहे ना डिलिव्हरीमध्ये असा हलवा बनवून द्यायची, तर रोज एकच प्रकारचा नाश्ता मी काही पूजाला देत नाही, अदलून बदलून देते म्हणजे खाण्याचाही कंटाळा येत नाही। इथे मी ना साजूक तूप टाकलेलं आहे, थोडंसं जास्त टाकलं आणि त्यामध्ये ना थोडेसे काजू बदाम कुटून घेतले आणि थोडेसे हलकेसे असे तुपामध्ये ना तळून घेतले, क्रिस्पी करून घेतले आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। तर गव्हाच्या पिठाचा हलवा खरंच खूप पौष्टिक असतो आपल्या आरोग्यासाठी, तर रोजही करून खाल्ला तर छानच आहे। आणि साजूक तूप पण आपल्या आहारामध्ये रोजचं असलं पाहिजे। वेलची पूड संपलेली होती, तर मी इथे 2 वेलच्या थोड्याशा ठेचून आहे ना त्या पण टाकल्या हलव्यात यामध्ये आणि थोडंसं छान असं परतवून घेतलं। मंद गॅसवरतीच गव्हाचं पीठ आहे ना तुपामध्ये असं खमंग भाजून घ्यायचं। याची रेसिपी मी आजपर्यंत काही केली नाही, पण नक्कीच करेल आणि तुम्हाला व्लॉगमधून पण दाखवते। खूप सोप्या पद्धतीने हा हलवा होतो। मूग डाळीचा हलवा पण छान लागतो, तर तसाच हा होतो। आता यामध्ये मी साखर न घालता गुळच घातलेला आहे, पौष्टिक अजून व्हावा म्हणून। तर गुळामुळे ना खूप छान याला टेस्ट आलेली होती आणि रंगही खूप सुंदर आलेला होता। तर गुळ इथे मी अर्धी वाटी वापरला, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, तर त्याला अर्धी वाटी गूळ। थोडासा तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता। आणि बाजूला मी गरम पाणी केलं होतं, गरम पाणी टाकायचं यामध्ये आणि मी जे तळलेले ड्रायफ्रूट होते ना ते पण यामध्ये टाकले। आता हलवा आहे ना मंदच गॅसवरती परतायचा आहे, मोठा गॅस कुठेही करायचा नाही। छान असा बारीक गॅसवरती हलवा 1-5 मिनटं फक्त आपल्याला तूप सुटेपर्यंत परतायचा आहे। वेलची मी काढून टाकली कारण खाताना ती तोंडात आली असती म्हणून। तर हे बघा 1-5 मिनटं हलवा आहे ना छान असा तुपामध्ये ना परतवून घ्यायचा। थोडासा खाऊन बघितला मी, तर मला कमी गोड वाटला म्हणून मी पुन्हा एखादा चमचाभर गूळ टाकला आहे आणि हलवा खरंच खूप मस्त झालेला होता। तर पूजाला जास्त काही गोड आवडत नाही, पण तिला सुद्धा आवडला। तर नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल। खूप छान असा मस्त गव्हाच्या पिठाचा हलवा म्हणजे शिरा बनवला आहे मी, तर नक्की करून बघा। ही रेसिपी खूप मस्त झालेला आहे। चला तर आता मी ना Amazon वरून काय काय शॉपिंग केली तर तुम्हाला दाखवते। किचन रेसिपीसाठी मला काही वस्तू लागत होत्या म्हणून मग मी ना ऑर्डर केल्या। वस्तू ऑर्डर करताना एकदम केल्या, पण त्या ना एक दिवस येत होत्या, एकदम काही सोबत आल्या नाही। म्हणून म्हटलं चला सर्व वस्तू आल्यानंतर तुम्हाला दाखवू मी काय ऑर्डर केलंय। तर हे मोठं बॉक्स आहे ना, हे उशिरा दाखवते मी, आधी हे दाखवते छोटे छोटे। तर यामध्ये काय आहे, आम्ही आणल्यानंतर खोलले होते हे सर्व काही पॅकेट आणि त्यामधल्या वस्तू पण चेक केल्या, कारण कधी कधी ना काही त्याला क्रॅचेस वगैरे पडलेले आहे की किंवा काही खराब आलेले आहे का बघून घ्यावं लागतं। म्हणून मग आल्याला लगेच चेक केल्या, नंतर मग म्हटलं तुम्हाला दाखवू। तर हे मी आगारो कंपनीचा कांदा चॉपर म्हणजे व्हेजिटेबल चॉपर मशीन मागवलंय। तर आगारो कंपनी चांगली आहे, आम्हाला कंपनीच्या बऱ्याच वस्तू येतात, पण हे मी विकत घेतलेलं आहे। हे ना चार्जिंग वरचं, याला पिन पण आलेली आहे चार्जिंगची। बऱ्याच वेळेस आपण ते दोरीचं कांदा चॉपर घेतो ना किंवा हाताने असं प्रेस करायचं घेतो, ते ना खूप दिवस टिकत नाही, ते खराब होतं। मी घेतलं होतं मागच्या वर्षी, जवळपास वर्षभर वापरलं मी। नंतर त्याची ते पाते आहे ना ते काही काम करत नव्हते, नंतर ते चालत पण नव्हतं, दोरी पण तुटून गेली होती। नंतर मी ते टाकून दिलं आणि म्हटलं आता दुसरं आपण मागून घेऊ। तसं तर मी ते सिन्नरमध्ये एका शॉपमध्ये बघितलं पण होतं, मी तुम्हाला व्हिडिओ पण केलेला होता।
तर तिथे मला 900 रुपये सांगितले. सेम असंच होतं ते पण, म्हणजे ऑनलाईन घेतलं तर आपल्याला परवडतं. एका ताईंची एका मुलीची मला कमेंट आली होती की ताई अमेझॉन वरती 500 किंवा 600 रुपयालाच तुम्हाला मिळेल, तिथे तुम्ही चेक करा. म्हणून मग मी अमेझॉन वरती हे ऑर्डर केलं आणि त्या मुलीचं खरंच थँक्यू जिने मला सांगितलं. नाहीतर मी ऑफलाईनच शॉपमधून घेतलं असतं 900 रुपयाचं. आणि लाईट गेलीये, थोडासा अंधार झालाय, पण ठीक आहे चला. तर ह्या वस्तू मी तुम्हाला जवळून पण दाखवेल. तर हे असं छोटंसं हे कांदा चॉपर, तर खूप छान आहे. यामध्ये कांदाच नाही तर आपण शिमला मिरची, हिरवी मिरची किंवा लसूण, अद्रक काहीही चॉप करू शकतो. टोमॅटो, ज्या पण भाज्या आपल्याला चॉप करायच्या त्या करू शकतो. पण हे जरा छोटं साईज मध्ये आहे, पण छान आहे. मी खास हे ना लसूण अद्रक चॉप करण्यासाठी किंवा मग एखादा कांदा चॉप करण्यासाठीच घेतलेलं आहे. खूप असं मोठं नाहीये पण छान आहे. तर याला आहे ना हे पाते आहे, हे बघा. तर याला पात्याला छान अशी धार आहे. आणि याचं जे मटेरियल आहे ना हे खूप असं दणकट आणि हेवी मटेरियल आहे. हे वरचं जे आहे ना एकदम हेवी आणि जड आहे वजनाला. आणि हे पण खूप मजबूत आहे. याचं जे हे प्लॅस्टिक आहे ना हे मटेरियल, हे खरंच खूप छान आहे. असं कडक आहे, अजिबात प्रेस होत नाही, दाबत नाही, हलकं अजिबात नाहीये. तर मला आगोरो कंपनीचंच घ्यायचं होतं, कारण त्यांच्या बऱ्याच वस्तू आहे आमच्याकडे, तर छान आहे. म्हणून मग म्हटलं चला. आणि याचा रंग ब्लॅक आहे ना म्हणून मला आवडलं. लाईट पण आली. तर तुम्हाला इथे दिसत असेल, हे बघा मिनी इलेक्ट्रिक चॉपर इथे नाव आहे. आणि इथे आपल्याला काही भाज्या वगैरे दिलेल्या आहेत, ते आपण चॉप करू शकतो. आणि हे अशा प्रकारे मशीन आहे. हे बॉक्सचं चित्र आहे. आणि हे बघा, हे जवळून दाखवते तुम्हाला. तर यामध्ये ना हे ठेवायचं आहे. दिसत असेल तुम्हाला, हे बघा. हे मटेरियल खरंच खूप छान आहे, हे बघा मस्त आहे. आणि हे पाते ना असे आलेले त्याला मिक्सर सारखे. आणि हे बघा, हे आगोरो कंपनीचं इलेक्ट्रिक कांदा चॉपर. तर हे बघा इथे ना त्यांनी बटन दिलेलं आहे. तर हे असं लावायचंय यामध्ये. अरे सॉरी, हे त्यासोबत आलेलं आहे. तर हे न लावताच मी ते लावत होते ना, त्यामुळे लागलं नाही. तर हे बघा आता अशा प्रकारे हे लावायचंय. परत माझ्याकडून चुकीचं लावलं गेलं. चला, मला पण एवढं माहित नाहीये. हा, आता व्यवस्थित लागलंय. तर हे बटन मी तुम्हाला चालू करून ऑन करून दाखवते. इथे बटन आहे याचं. तर हे फक्त प्रेस करायचं आहे, अशा प्रकारे हे चालू होतं. आणि हे खरंच मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं. तर मी ते ऑनलाईन घेतलं आणि परवडलं पण, तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि इथे ना पिन लावायला जागा आहे इथे. तर ही चार्जिंगची जी वायर आहे ना ती इथे लावायची आहे चार्जिंग करण्यासाठी. तर हे चार्जिंगवरच चालतं, इलेक्ट्रिक असलं तरी. लाईट गेल्यानंतर आपल्याला यूज होईल अशा प्रकारे हे आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडले. आता याची प्राइस तुम्ही म्हणाल किती ताई, तर प्रत्येकाचे प्राइस आहे ना मी मोबाईलवरती पाहिल्या होत्या, पण एवढं माझ्या लक्षात नाही. पण अंदाजे सांगते, जवळपास हे ना 599 रुपयाचं असेल. कारण मी बघितली होती प्राइस 600 रुपयाला याची प्राइस. चला, आता आहे ना दुसरी वस्तू दाखवते तुम्हाला. राहुल, दिसते का रे कॅमेरात? तर ही आहे आपली गरम पाण्याची केटल. तर केटल मला लागतच होती. प्रत्येक वेळेस पातेल्यामध्ये पाणी उकळावं लागतं, गरम करावं लागतं. पूजाला पण गरम पाणी प्यायला देते. आता महिना 2 महिने तिला गरमच पाणी प्यावं लागेल. आणि मला सकाळी उठल्या कोमट पाणी लागतं प्यायला, किंवा मग गरम पाणी उकळून मी ते पेत राहते, असं आलं वगैरे किसून. तर म्हटलं चला केटल असले ना तर पटकन आपल्याला पाणी गरम भेटेल. म्हणून मग मी ही केटल आणली. यामध्ये रंग पण होते, ब्लॅक रंग होता. तर पूजा बोलली की हा छान आहे, तिला आवडला. मग तिनेच हा रंग ऑर्डर केला. आणि ही पण इलेक्ट्रिक केटल आहे. तर याला पण इथे आपल्याला वायर आलेली आहे. तर हे बघा, हा आहे ना खालचा बेस आहे. आणि पिन लावल्यानंतर इथे ना केटल ठेवायची.
केटल पण 600 रुपयालाच आहे. 500 आणि 99 किंवा 95 अशी काहीतरी प्राइस होती केटलची, पण केटलही 600 रुपयामध्येच आलेली आहे. तर याच्यावरती ह्या बेसवरती ही केटल ठेवायची अशी, आणि नंतर मग हे वायर आपल्या इलेक्ट्रिक बोर्डला लावून आहे ना, इथे बटन आहे समोर, ते लावायचं, प्रेस करायचं बटन, मग ते ऑन होतं आणि खूप पटकन यामध्ये पाणी गरम होतं. तर ही केटल मला घ्यायचीच होती बऱ्याच दिवसांपासून, म्हणून मग म्हटलं चला आता पूजाला पाणी लागतंच ना, तर मग घेऊन टाकली मी. तर ही पण एक आहे. त्यानंतर 3 नंबरची वस्तू काय आहे, चला बघू आता आपण यामध्ये काय आलेलं आहे. तर यामध्ये आलेलं आहे ज्यूसर मशीन, ज्यूस करण्याचं मिक्सर, छोटंसं, ते पण इलेक्ट्रिक आहे, पण चार्जिंगवरच आहे. लाईट गेल्यानंतर पण ते आपण वापरू शकतो. तर चला आता हे मी तुम्हाला खोलून दाखवते. आणि याचा रंग आम्ही ब्लॅक सांगितला होता, म्हणजे बघितलं तेव्हा ब्लॅक ऑर्डर केलं होतं, पण याचा कलर आहे ना छान आलेला आहे, पर्पल कलर आलेला यामध्ये सुद्धा, आणि हे खरंच खूप छान आहे. तर मला रोज ज्यूस करावा लागतो ना, अजून तर काही मी केलं नाही, पण करणार आहे. बीट, पुदिना, आलं, काकडी आणि गाजर टाकून रोज ज्यूस करणार आहे मी माझ्या स्वतःसाठी, कारण डॉक्टरांनी सांगितलंय मला. म्हटलं चला आपल्यासाठी हे मागूया. तर हे चार्जिंगवरच आहे, तर मस्त आहे, पण असं 1 ग्लास तरी होईल यामध्ये. आणि हे पण 500 की 600 पर्यंतच आहे. खूप जास्त महाग होते अमेझॉनवरती मी बघितले, खूप हेवीतले भारीतले पण कंपनीचे होते, 1400, 1500, 2000 पर्यंत होते. पण मी म्हटलं आधी ना स्वस्तातलंच थोडंसं ट्राय करू, आधी स्वस्तात मस्त. सध्या तरी मी हे घेतलंय, मला भारीतलं मिक्सर घ्यायचंय, ज्यामध्ये सर्व काही पार्ट असतील, ज्युसर, मिक्सर वगैरे सर्व राहील. पण वरचं घराचं काम झाल्यानंतर मग मी ते घेणार आहे, कारण खालचं मिक्सर आम्हाला खालीच लागतं, तेव्हा मला वरती पुन्हा एक लागेल तेव्हा मी भारीतलं घेणार आहे. पण सध्या हे मी फक्त टाइमपास चालू घेतलेलं आहे. तर याच्यासोबत पण आहे ना वायरिंग आलेली आहे, हे बघा, चार्जिंगची पिन आलेली याच्यासोबत पण. तर ही याला लावायची आणि चार्जिंग करायचं. आणि इथे पण याचं बटन दिलेलं आहे, तर हे बघा बटन प्रेस करायचंय. राम, तू कसं लावलं होतं रे? डबल दाबायचं का? मी तर डबल दाबलं रे, चालूच नाही झालं. हे लावेल नाही ना, हा वरचं झाकण लावलेलं नव्हतं, वरचं झाकण लावलं तरच ते चालू होईल. आणि 2दा प्रेस करायचं हे बटन. हे बघा याचा असा आवाज येतोय. तर आतील ब्लेंडर चालू झालेलं आहे, बंद केला मी. 4थी वस्तू दाखवते. तर हे ना आपण रेसिपी जेव्हा बाउलमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये भरतो ना, टाकतो, त्यावेळेस आहे ना खाली मला काहीतरी पाहिजे होतं मस्त डेकोरेट करण्यासाठी, म्हणून मग मी हे ऑर्डर केलं. तर हे बघा, तर याच्या प्राइस मी बघितल्या होत्या ना, तर जवळपास 150 रुपयाला एक हे होतं, म्हणजे 300 रुपयाचे 2 असतील शक्यतो हे. तर छान आहे, असं कडक आहे थोडंसं आणि जाडजूड आहे, दणकट आहे, म्हणजे आपण वॉश पण करू शकतो खराब झाल्यानंतर. तर मला असं रेसिपी करताना बाउल वगैरे ठेवताना लागतच होतं, कारण आपण काही कणिक मळताना किंवा काही बॅटर एखादं पातळ बनवताना ते सांडतंच आजूबाजूला, म्हणून म्हटलं चला हे आपण घेऊ. तर हे मी 2 मागवले असे. तुम्ही 3 पीस, 4 पीस, 5 पीस पण मागू शकता. यामध्ये रंग पण आहे, ब्लू रंग होता, रेड रंग होता, पण मला असाच पाहिजे होता, थोडासा क्रीम कलर मध्येच पाहिजे होता, असा थोडासा आहे ना गोल्डन कलर याचा. आता शेवटची वस्तू राहिली दाखवायची. तर हे मोठं बॉक्स खूप मोठं दिसतंय, पण वस्तू एवढी मोठी नाहीये. यामध्ये अजून एक बॉक्स आहे, कारण खूप छान असं पॅकिंग केलेलं आहे त्यांनी, कारण हे ग्लासचं बॉक्स आहे म्हणून, म्हणजे काचेची वस्तू आहे यामध्ये. तर काय वस्तू आहे बघू आता आपण. ही वस्तू पण मला खूप गरजेची होती, प्रत्येक वेळा लागतेच रेसिपी बनवताना. आणि हे बघा पॅकेजिंग खूप छान आलेलं आहे, थर्माकोल वगैरे त्यांनी वापरलेला आहे बॉक्सचा.
तर हे बघा, खूप छान अशी, खूप हेवी आणि जड अशी ही काचेची वाटी, मोठी वाटी, म्हणजे याला आपण काचेचा बाउल म्हणू शकतो. आणि खूप जाड जूड आहे आणि जड पण आहे वजनाला. तर एवढा मोठा बाउल मला भाज्या वगैरे धुण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी, काही रेसिपी करताना बऱ्याच गोष्टी यामध्ये आपण करू शकतो. तर त्यासाठी मला पाहिजे होतं. पण याचं पॅकेजिंग खरंच खूप उत्तम केलेलं आहे. हे बघा, खाली पण थर्माकोल आहे, म्हणजे वस्तू फुटू नये याची पण काळजी घेतली जाते. आणि हे बघा, हा एवढा मोठा बाउल. तर खूप छान छान सर्व काही वस्तू, म्हणजे 5 वस्तू मी टोटल मागवल्या आहे. आमच्या इथे ना काम चालू आहे, तर अधूनमधून त्याचा ना ठोका ठाकीचा आवाज चालूच आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि हा काचेचा बाउल मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा होता. मी इथे सिन्नरमध्ये पण 1-2 शॉपमध्ये बघितला, पण मला काही मिळालाच नाही. आणि याची प्राइस आहे ना 340 रुपये, आणि डिलिव्हरीची 10-20 रुपये घेतात ते. याला डिलिव्हरी फ्री नव्हती, त्यामुळे मग हा 365ला पडला मला. पण छान आहे. इथे पण त्याच प्राइस मध्ये मिळाला असता, कारण मी विचारलं होतं तर 300-400 रुपये पर्यंतच बोलले होते ते. मी ना यापेक्षा छोटा घेतलेला आहे, 1 लिटर किंवा अर्धा लिटरचाच आहे माझा. म्हणजे हा आहे ना 2.5 लिटरचा आहे. आपल्याला जेव्हा अमेझॉनवरून वस्तू घ्यायची असते ना, तर ती किती ml ची असते किंवा किती इंचाची असते ते सर्व काही डिटेलमध्ये दाखवत असतात. त्याप्रमाणे आपण वस्तू ऑर्डर करायची असते. तर आता हा बाउल मला मोठा घ्यायचा होता, तर यामध्ये 3.5 लिटरचा पण होता, 2.5 लिटरचा होता आणि 1 लिटर अर्धा लिटरचे पण होते. तर मी हा 2.5 लिटरचा घेतलाय, म्हणजे यामध्ये 2.5 लिटर पाणी बसेल. मोठा आहे चांगला. आणि माझ्याकडे जो आहे ना तो एकदम छोटा आहे, म्हणजे जवळपास अर्धा लिटरच असेल, तो छोटा आहे. आणि याची जाडी पण भरपूर जाड आहे. हा बघा, जवळून दाखवते. तर मी ज्या ज्या वस्तू अमेझॉनवरून ऑर्डर केल्या ना, त्या सर्व काही तुम्हाला दाखवल्या. टोटल 5 वस्तू मी अमेझॉनवरून ऑर्डर केल्या. आणि सर्व वस्तू कशा वाटल्या तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वात जास्त मला हे मिनी कांदा चॉपर खूप आवडला, खूप मस्त आहे. तशा तर सर्वच वस्तू माझ्या उपयोगी पडणार आहे, कारण मला लागतातच. आणि हे ज्युसर मिक्सर पण मला लागत होतं, केटल पण माझ्या कामीच येणार आहे. तर ह्या सर्व काही वस्तू मी घेतल्या, तर त्याची लिंक तुम्हाला नक्कीच मी कमेंट सेक्शनमध्ये देईन, तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर. आणि वॉशिंग मशीन जे मी घेतलं ना बाळासाठी, छोटे कपडे धुण्यासाठी घेतलं ना, तर त्याची पण लिंक मी देते. बऱ्याच ताईंनी माझ्याकडे त्याची पण लिंक मागितली, पण मला ती लिंक टाकता येत नव्हती, त्यामुळे मी राहुलला सांगते सर्वांच्या लिंक तो टाकून देईल. आणि त्यानंतर मग तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता सर्व काही वस्तू. तर छान आहे. आता ह्या सर्व वस्तू मी ना काचेचं बाउल आता मला वापरायचं आहे. खमंग ढोकळा रेसिपी करायची मला, तर स्वच्छ धुवून घेते. चला, तर तुम्हाला ह्या सर्व वस्तू आवडल्याच असतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.